दिनांक 19 जुलै 2026 रोजी शेळगी येथील सई पार्क परिसरातील अमोल गादेकर यांच्या घराजवळ रात्री पाऊस सुरू असताना ते घराचे गेट बंद करण्यासाठी बाहेर आले. त्यावेळी गेट जवळ त्यांना एक भला मोठा साप दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती केदार बिराजदार यांना दिली. त्यानंतर केदार बिराजदार यांनी सर्पमित्र संतोष बगले यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र संतोष बगले काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता तो आपल्या भारतातील अत्यंत विषारी सापांपैकी एक असलेला घोणस असल्याचे निदर्शनास आले. हा साप अतिशय चिडलेल्या अवस्थेत होता. जवळ जाताच तो कुकरच्या शिट्टीसारखा मोठा फुटकार काढून इशारा देत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र संतोष बगले यांनी अत्यंत शांतपणे, संयमाने व सुरक्षित पद्धतीने त्या घोणस सापाचे यशस्वी रेस्क्यू केले. त्यानंतर वन्यजीवांचे संरक्षण व मानवी सुरक्षितता लक्षात घेऊन त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. नागरिकांना आवाहन, घरात किंवा परिसरात कोणताही साप आढळल्यास घाबरू नका. त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर राखून तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधा.